Hello friends, this is Sachin Memane and once again I welcome you all in today's session. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 2020 राज्यसेवा मुख्य परीक्षा यामधील पेपर क्रमांक 2 ज्या लँग्वेज पेपर ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आपण त्यामध्ये इंग्लिश सेक्शन डिस्कस करणार आहोत. त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करणार आहोत. कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स होते तुम्ही नोट डाऊन करायचे आणि ट्रेंड सुद्धा समजून येईल तुम्हाला की त्यावेळी कोणत्या कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेलेले होते. ठीक आहे. सो याच्यामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे 100 प्रश्न सोडवायचे तुम्हाला फक्त आणि फक्त 1 तासामध्ये, म्हणजे 60 मिनिटांमध्ये यू आर गोइंग टू अटेंड 100 क्वेश्चन्स, राईट. आणि मराठीचे 50, इंग्लिशचे 50, त्याच्यामध्ये प्लस 5 क्वेश्चन्स जे मराठीचे असतील ते रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवर आणि इंग्लिशचे 5 क्वेश्चन रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यामुळे थोडंसं हेक्टिक होऊन जातं, थोडं चॅलेंजिंग होतं मुलांसाठी. तर आपण पाहू की स्ट्रॅटेजी कशी असावी आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण आपला योग्य पर्याय कसा निवडला पाहिजे या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ओके, देन लेट्स स्टार्ट विथ दिस सेशन. येस, क्वेश्चन नंबर 51. तुम्ही लिहून ठेवायचं की कशावर बेस्ट टॉपिक आहे. काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस. सफिक्सेस म्हणजेच काय की हल्ली जो ट्रेंड पाहतोय ना आपण की वर्ड फॉर्मेशन या टॉपिकवर बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात की म्हणजे हाऊ वी आर गोइंग टू फॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ वर्ड्स विथ द हेल्प ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्सेस. तर वर्ड फॉर्मेशनवर सारखे क्वेश्चन्स यायला लागले. तर आपण पाहू एक्झॅक्टली काय म्हणायचंय की वर्ड दिलेलं फॉग. आता फॉग म्हणजे आपल्याला माहिती आहे, फॉग म्हणजे धुकं. तर धुक्यापासून कोणता शब्द तयार होतो आणि त्यांना काय म्हणायचं तुम्ही ॲडजेक्टिव्ह फॉर्म करायचंय. म्हणजे तुम्ही वेगळ्या प्रकारचं सफिक्स लावून कोणत्याही प्रकारचं नाउन करू शकता, ॲडजेक्टिव्ह करू शकता, ॲडवर्ब करू शकता. जसं ब्युटिफुलचं ब्युटिफिकेशन म्हटलं तर नाउन होतं, ब्युटिफुल म्हटलं ॲडजेक्टिव्ह होतं, ब्युटिफुली म्हटलं ॲडवर्ब होतं, ब्युटिफाय म्हटलं वर्ब होतं. तसं ते म्हणतात की फॉग या शब्दापासून तुम्ही ॲडजेक्टिव्ह कसं करू शकता. तर फॉग बघा, एक लक्षात ठेवा, फॉगिश हा शब्द ऐकला हो का तुम्ही कधी? नाही ऐकला, बरोबर. फोगस ऐकलंय का? फॉगिक ऐकलंय का? पण फॉगी शब्द ऐकलाय ना आपण म्हणतो ना इट वॉज अ फॉगी नाईट. त्या रात्री खूप जास्त धुकं पडलं होतं. फॉगचं फॉगी होतं, बरोबर. काय ते पण फॉगचं काय होतं? फॉगी होतं. ओनली बी करेक्ट येणार, ओनली बी. म्हणजे वर्ड फॉर्मेशनवर क्वेश्चन होतं, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 52 नंबर चेक करा. चूज अ करेक्ट सेंटेन्स विथ पंक्च्युएशन मार्क्स म्हटलंय. बाकीचं वाचत पाहायचं नाही की रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट. मला काय शोधायचं पंक्च्युएशन मार्क्स ना तेवढंच मी पाहणार, कारण मला वेळ वाचवायचे तरच माझे 100 प्रश्न कव्हर होणार आहेत. काय म्हटलंय, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, शी क्राईड, डॉक्टर डू समथिंग क्विकली. आता याच्यात तर आपल्याला एक माहिती आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच नावाचा एक टॉपिक असतो की दुसऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकतो, मग ते टाकले पाहिजेत. इथं काय आलंय का बघा, मग या 2 पैकी तर एक बरोबर येणार की बघा ओ डॉक्टर, याची गरज आहे का बघा. ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, शी क्राईड. आता शी क्राईड आहे ना, हे काय दुसऱ्याचे तोंडचे शब्द नाही डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकायला, मग ते चुकलं. आता हे बघा, ओ डॉक्टर एक्सप्रेशन एक्सक्लेमेशन मार्क, प्लीज हेल्प माय चाइल्ड, तिचे त्या व्यक्तीच्या त्या स्त्रीचे शब्द जसेच्या तसे डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकलेत, बरोबर आहे. शी क्राईड, डॉक्टर डू समथिंग क्विकली. परत हे पुढचं वाक्य म्हटली ती की काहीतरी लवकर करा. हे दोन्ही वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकलेत म्हणजे बरोबर आहे. फक्त आणि फक्त डी ऑप्शन करेक्ट पाहिजे, ओनली थर्ड ऑप्शन इज करेक्ट, ओनली डी करेक्ट आहे. म्हणजे ज्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच माहिती आहे किंवा ज्याला माहिती आहे हाऊ टू यूज पंक्च्युएशन, हाऊ टू मेक यूज ऑफ डबल इन्व्हर्टेड कॉमा, exact words of the speaker are always put into double inverted comma, so that is why this option is correct. Next one. 53 number बघा. choose the correct meaning of underline idiom. idiom चं मी सांगितलं तुम्हाला, never take the literal meaning, जसा आहे तसा अर्थ नाही घ्यायचा, त्याचा वेगळाच अर्थ होतो. काय म्हणते, I am a straight forward man, मी सरळ माणूस आहे आपला, and I do not believe in double dealing. आता डबल डील म्हणजे व्यापार करणे, माहितीये ना. डबल डिलिंग म्हणजेच काय आपण म्हणतो ना, डीलचा अर्थ बिझनेस घ्यायचा नाही, चुकला, बरोबर. त्याच्यानंतर डबल प्रॉफिट होईल का, काय संबंध आहे. आणि पॉलिटिक्स, आता आपल्याला वाटतं की पॉलिटिक्स करतोय, तो पॉलिटिक्स करतोय म्हणजे डबल डिलिंग, तर तसा अर्थ नाही घ्यायचा. डिसिव्ह हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे.
मग डबल डिलिंग म्हणजे समजा मी म्हटलं मी कुणाला तरी फोन करतो आणि परत नंतर दुसऱ्या व्यक्तीला फोन करतो, याचा अर्थ मी एकाच वेळी 2 व्यक्तींना फसवतो, याला डबल डिलिंग म्हणतात. तो डबल डिलिंग मीन्स व्हॉट चीटिंग ऑर त्याला आपण म्हणतो टू डिसीव्ह समवन, राईट, फसवणे. तर ते करेक्ट आहे. नेक्स्ट, ईडीएमवर क्वेश्चन्स विचारतात काय लक्षात ठेवा. काय म्हटलंय, फक्त म्हणायचं ऍक्टिव्ह व्हॉइस मला शोधायचं आहे. काय म्हटलं, वॉज सराउंडेड म्हटलंय. वॉज म्हणजे साधा भूतकाळ पाहिजे. साधा भूतकाळ पॅसिव्ह व्हॉइस मध्ये म्हणजे ऍक्टिव्ह मध्ये मला सब्जेक्ट नंतर V2 पाहिजे, तेवढंच पाहणार. सब्जेक्ट नंतर V2 कुठं आले, सराउंड्स आले का नाही, चुकलं. हॅड सराउंडेड आले का, चुकलं. मला फक्त V2 पाहिजे. सराउंडेड सापडलं, माझं उत्तर बरोबर आहे. ओनली मी डी त्याला करेक्ट म्हणणार. ओनली डी इज करेक्ट. ठीक आहे. आता ते कसं मी तुम्हाला फक्त शॉर्ट मध्ये सांगतो की कमीत कमी वेळेत उत्तर कसं शोधायचं. की वॉज वर आल्यानंतर V3 साधा भूतकाळ असतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ऍक्टिव्ह मध्ये सब्जेक्ट नंतर V2 येणार. शोधलं आपण, आलं बरोबर आपलं. द टीम ऑफ स्पेशल कमांडो सराउंडेड द बिल्डिंग अँड द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय द टीम ऑफ स्पेशल कमांडो. दोन्हींचा अर्थ काळ एकच आहे. लेट्स मूव्ह. 55 नंबर आहे. 55 नंबर खूप खाली गेलं. हा, काय म्हटलं, सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट, की सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट असणारं बरोबर तुम्ही निवडायचं आहे. आपण बघू काय म्हणायचं आहे त्याला एक्झॅक्टली. काय म्हटलं, सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट. वेट, प्लीज वेट. एक बघू आपण. काय म्हणलं, द कमिटी डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. आता द कमिटी म्हटलं ना तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे कमिटी म्हणजे समिती, बरोबर. त्याला आपण कमिटीला काय म्हणतो, समिती म्हणतो. कमिटी म्हणजे समिती. द कमिटी, वेट, येस, द कमिटी डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. आता कमिटी म्हटल्यानंतर कमिटीसाठी आपण इट हे प्रोनाउन वापरतो, आपल्याला माहिती आहे. कमिटीसाठी इट हे प्रोनाउन वापरतो. पण कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट आहे, कोणाची तर रिक्वेस्ट कन्सिडर केले. आणि सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे मागच्याच मला वाटतं 2021ला एक प्रश्न आला होता, माय फॅमिली हॅव गॉट डिफरंट बिझनेसेस ऑर हॅज डिफरंट बिझनेसेस. तर फॅमिली हॅव येणार कारण डिफरंट बिझनेसेस म्हटल्यानंतर आय एम टॉकिंग अबाउट डिफरंट पर्सन्स हु आर इन माय फॅमिली अँड दे आर इन्वॉल्ड इन डिफरंट बिझनेसेस. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे. तसंच कमिटीचं काय येणार, द कमिटी हॅव म्हणजे मेंबर्स ऑफ कमिटी येणार. द कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. ओनली डी ऑप्शन करेक्ट येणार. ओनली डी ऑप्शनचा ऑप्शन हे फसू शकता, लक्षात ठेवा. द कमिटी हॅव का, कारण कमिटी म्हणजेच मेंबर्स ऑफ कमिटी हॅव, मेंबर्ससाठी वापरायचे तुम्ही, म्हणून द मेंबर्स ऑफ कमिटी हॅव रिक्वेस्ट वॉट, दे हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट, लक्षात ठेवा. नेक्स्ट वन, 56 नंबर. चूज द वर्ड मिनिंग द अपोजिट ऑफ द दॅट वर्ड. अपोजिट वर्ड तुम्हाला निवडायचा कशाचा, बॉस्टेरियस. आता बॉस्टेरियस म्हणजेच काय माहिती आहे का, ज्याला आपण म्हणतो कसा रावडी टाईप. मग रावडी तर काय झाला, सिमिलर झाला. ट्युमिल्टस पण मग तसाच झाला. मग 2 वर्ड आहेत, एक काम आहे आणि एक क्वाईट आहे. पण क्वाईटचं स्पेलिंग चुकलंय पण ऍक्च्युअल क्वाईटचं स्पेलिंग काय असतं, QUIT. म्हणजे बी आणि सी दोन्ही पण ऑप्शन करेक्ट आले. बी आणि सी म्हणजे हा ऑप्शन करेक्ट पाहिजे. बॉस्टेरियस म्हणजे असंच ज्याला आपण म्हणतो रावडी टाईप, म्हणजे एखादी गोष्ट असाच धाक धपाटाच्या दाखवून करून घेणारा. त्याच्या विरुद्धार्थी काय येतं, काम म्हणजे शांत आणि क्वाईट म्हणजे सुद्धा शांत. पण ते क्वाईटचं स्पेलिंग चुकलंय, पण त्या आयोगाने बरोबर दिले, तर समजून घ्यायचा भाग होता. कारण फक्त काम जर म्हटलं तर ओनली बी ऑप्शन दिलाच नव्हता. सो वी हॅड नो ऑप्शन. सो त्याच्यामुळे आपण तो सिलेक्ट करणं अपेक्षित होतं. सिनॉनिम्सवर होतं, अँटोनिम्सवर होतं. त्याच्यानंतर जेरंड वापरायचे. जेरंड फॉर इन्फिनिटिव्ह म्हणजे 2+V1 ला आपण V+ING म्हणजे V+ING नाऊन, ज्याला वर्बल नाऊन म्हणतो. पण एक लक्षात ठेवा, हे करताना तुम्ही वाक्याचा अर्थ बदलायचा नसतो. टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर म्हणजे आत्मसमर्थन करण्यापेक्षा मेलेलं बरं. याच वाक्याचा अर्थ काय होतोय, डाईंग इज बेटर दॅन सरेंडर. टू तर येणार नाही ना, दोन्ही पण ING फॉर्म मध्ये पाहिजेत. मग हा पण टू येणार नाही, याला पहिलं काढून टाकायचं. ते म्हणतं इन्फिनिटिव्हला जेरंडने रिप्लेस करा म्हणजे वर्बल नाऊन, दोन्ही वर्बल नाऊन पाहिजे. मग डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग आणि डाईंग अँड सरेंडरिंग आर बेटर. याचा अर्थ डाय पण व्हायचं, सरेंडर पण करायचं, कसं शक्य आहे. म्हणून काय, डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग. ओनली अँड ओनली सी ऑप्शन इज करेक्ट. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट येणार. ज्याला आपण फायनाईट नॉन फायनाईट वर्ब म्हणतो त्यातला तो पार्ट आहे नॉन फायनाईटचा.
जेरंड. काय म्हटलं, करेक्ट मिनिंग सांगा कशाचं आहे, इडियम. याचा लिटरला अर्थ घ्यायचा नव्हतो. गिफ्ट ऑफ गॅप, इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ गॅप दॅट द कन्व्हिन्सेस एव्हरीवन. आपण म्हणतो ना, काही लोक खूप बोलबच्चन असतात की बरोबर पुढच्याला बाटलीत उतरवता येतं. त्यांना बाटलीत उतरवणे इन द सेन्स की त्यांचं काम त्यांना करून घेता येतं. गिफ्ट ऑफ गॅप म्हणजे काय, ते खूप चांगल्या प्रकारे बोलू शकतात. म्हणजे इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ गॅप म्हणजेच काय, पॉवर ऑफ स्पीच. वाचायची कला नाही, लिहायची कला नाही, ऐकायची नाही, तर स्पीच म्हणजे बोलण्याची कला असते त्यांच्याकडं. त्याला म्हणतात गिफ्ट ऑफ गॅप. 59. Which of the following correctly matches the explanation? The person who fails in the performance of duty and commits an offense. म्हणजे असा व्यक्ती जो त्याच्या कर्तव्यामध्ये टाळाटाळ करतो त्याला काय म्हणायचं, याला आपण म्हणतो वन वर्ड सबस्टिट्यूशन. या टॉपिकवर म्हणजे इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पार्टवर क्वेश्चन होता. आता डेरिलिक्ट म्हणजेच काय माहितीये का, परित्यक्त म्हणजे असा वैराग्य आलेला व्यक्ती, याचा अर्थ असा होतो. डेलिक्वेंट म्हणजेच काम टाळणारा, ज्याला काम नेमून दिले तो काम टाळत असं त्याला डेलिक्वेंट म्हणतात. आता कल्प्रिट म्हणजेच काय तर गुन्हेगार. पण इथं काय म्हणले, स्पेशल रेफरन्स आहे ना, की हु अवॉइड्स हिज ड्युटी, ज्याला ते काय काम दिले तो टाळतोय, म्हणजे काय ना डेलिक्वेंट. आणि डेलिटेंट म्हणजेच काय तर एक अशी व्यक्ती ज्याला कलेची खूप आवड आहे अशी व्यक्ती. मग करेक्ट ऑप्शन कोणता आला, ओनली बी करेक्ट ऑप्शन. बी कुठे गेला, हा येस बी करेक्ट आला. 60 नंबर बघा. विच ऑफ द फॉलोइंग प्रेफिक्स, सब पासून त्यांना काय म्हणायचं, परत वर्ड फॉर्मेशनवर याच्या आधी फॉगचा एक आलता बरोबर, फॉग पासून फॉग तयार केला होता. दरवर्षी आपल्या वर्ड फॉर्मेशन जास्त क्वेश्चन यायला लागले, ते काढून घ्या. वर्ड फॉर्मेशनच्या टॉपिकला चांगलं करायचं. हाऊ प्रेफिक्सेस अँड सफिक्सेस वी यूज टू फॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ वर्ब दॅट शुड बी नोन टू इन डिटेल. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. आता हॅरेसचं बघा, हॅरेस म्हणजे ना छळवणूक करणे, आपल्या ऐकण्यातला शब्द आहे. पण तुम्ही आजपर्यंत कधी सब हॅरेस शब्द ऐकला का, सब हॅरेस ऐकलाय का, कधीच नाही. सब हॅरेस शब्द मी माझ्या आयुष्यात ऐकला आणि तो नाहीच आहे शब्द. म्हणजे ए तर करेक्ट इनकरेक्ट 100%. ए जर करेक्ट इनकरेक्ट असेल ना तर सगळे ऑप्शन पूर्ण कटतात आणि डायरेक्ट तुम्ही याला ठोकून द्या तरी उत्तर बरोबर येते तुमचं. पण तरी एखाद्याला माहिती आहे तर लक्षात घ्या. आता लेट म्हणजेच काय, आणि त्याला तुम्ही सबलेट केलं तर सबलेटचा अर्थ होतो एखादी गोष्ट भाड्याने देणं. एखादी गोष्ट भाड्याने देणे, मग करेक्ट आला. ॲब्सर्डला तर तुम्ही लावू शकत नाही. आणि ह्युमनच्या बाबतीत तुम्हाला वाटेल की ह्युमन म्हणताय सर तसं इनह्युमन होतं, बरोबर आहे. आपण म्हणतो दिस काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज आर कन्सिडर्ड ॲज इनह्युमन ॲक्टिव्हिटी, अमानवीय. पण सब ह्युमन म्हणजेच काही, सब ह्युमनचा अर्थ होतो की मानवापेक्षा खालच्या प्रतीचा, म्हणून सब ह्युमन सुद्धा करेक्ट आहे. ओनली बी आणि डी ऑप्शन करेक्ट. कुठं आलाय बी आणि डी करेक्ट, 4 नंबरचा ऑप्शन. म्हणजे ज्याला हॅरेसचं सब हॅरेस होत नाही एवढं जरी माहिती असेल ना तरी तुम्हाला तुमचं उत्तर सापडते. सॉरी, नेक्स्ट 61 नंबर. काय म्हटलंय, पॅसिव्ह वॉइस म्हटलंय. फक्त बघायचा काळ कोणता आहे, मॅनेजेस, थर्ड पर्सन सिंग्युलर, साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळ असेल ना तर पॅसिव्ह वॉइस मध्ये एम इज आर येतं आणि V3 येतं. आता काय मॅनेज करतो, एम्पायर मॅनेज करतो, एकच म्हणजे इज आर. इज मॅनेजड कुठे बघायचं, इज मॅनेजड कुठे, इज मॅनेजड इथे के, इथं बिंग आलं चुकलं, इथं चुकलं झालं, आलं उत्तर बरोबर, हॅज बीन नाही, फक्त काय आलं इज मॅनेज्ड आलं, आपलं उत्तर सापडलं. ओनली ए ऑप्शन इज करेक्ट. ऑप्शनचे ऑप्शन दिलेत, काळजीपूर्वक करणं गरजेचं होतं. 62 नंबर. आयडेंटिफाय मॅच द फॉलोइंग. आता लक्षात ठेवा, तुम्हाला सगळे शब्द माहिती पाहिजेत अशातला भाग नाही. आता कंप्लासेंट म्हणजेच काय माहिती आहे, समाधानी. पण समजा तुम्हाला तो शब्द माहिती नसेल, जेंटिल नसेल माहिती, जाऊ दे चला. इंडस्ट्रियस म्हणजे उद्योगी माहिती नसेल. पण रेज म्हणजे काढून टाकणे. आपण म्हणतो ना की रेझर, ज्याला आपण म्हणतो की रेझर म्हणजे वस्तारा, तर रेज म्हणजेच काढून टाकणे. मग ह्याचा अर्थ काय होतो, कम्प्लिटली डिस्ट्रॉय. मग डीचा 4 कुठे हो, डीचं 4 इथे आणि डीचं 4 इथे, याला पहिली काट मारून टाका. ठीक आहे, पुढं. त्याच्यानंतर इंडस्ट्रियसचा अर्थ काय होतो, डेलिजंट. कॉम्प्लासेंटचा अर्थ काय होतो, सेल्फ सॅटिस्फाईड आहे. आणि जेंटिलचा होतो स्टायलिश. मग आलं उत्तर. कॉम्प्लासेंट म्हणजेच काय, सेल्फ सॅटिस्फाईड. एचं 3 कुठं आलं, एचं 3 बघा, आलं उत्तर सापडलं आपल्याला. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही एका जरी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल तर त्या शब्दाचा वापर करून तुम्ही उत्तर शोधू शकता. काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग स्टील फिल इन द ब्लँक सेंटेन्स अबोव करेक्टली म्हणतंय. ही लेफ्ट अर्ली आणि अँड, नेव्हरलेस, मोरेओव्हर आणि हेन्स, याला काय म्हणतो आपण, कंजंक्शन म्हणतो. कंजंक्शनचा योग्य वापर करायचा आहे. एखादा व्यक्ती लवकर निघतो तर तो उशिरा कसा पोचेल, याचा अर्थ कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजेच काय,
नेव्हरदलेस. म्हणजे ही लेफ्ट अर्ली, नेव्हरदलेस ही अराइव्ड लेट ॲज युज्युअल. तो लवकर निघाला पण नेहमी पूर्व उशिरा पोहोचला. नेव्हरदलेस कशामध्ये येतं, याच्यामध्ये येतं. ठीक आहे, मग याला आपण म्हणतो की ॲडव्हर्जेटिव्ह कंजंक्शन म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा नेव्हरदलेस. परत हे इडियमचा अर्थ घ्यायचा नसतो लिटरली. जेंटल मॅनलीनेस इज अ डिस्काउंट ॲट दिस डेज. ॲट डिस्काउंट म्हणजेच काय, आता डिस्काउंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखाद्या गोष्टीवर असलेली सूट म्हणजे डिस्काउंट, पण तसाच अर्थ नेहमी होतो अशातला भाग नाही पोरांनो. बघा काय म्हणायचे, जेंटल मॅनलीनेस म्हणजे हल्ली लोक काय झालेत, लोक थोडे डाकूसारखे वागतायत. आपण किती सरळ वागलं तरी लोक विचित्र वागतात. आपण होतो हे जेंटलमन म्हणजेच काय, सभ्य पुरुष. म्हणजे सभ्यपणा हल्ली कमी होत चालला असं त्यांना म्हणायचे. मग निग्लेक्टेड होईल का, दुर्लक्षित नाही. इझिली अवेलेबल आहे का सभ्यपणा, बिलकुल नाही. चीप असतो का, नाही. म्हणजे डिक्लाइनिंग हो, कमी होत चाललाय. डिक्लाइनिंग म्हणजे ओनली सी ऑप्शन आहे. इज अ डिस्काउंट. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द एक्सप्रेशन. आता बघा सिनोनिम वापरायचं आणि लाईक अँड अंकल की आपल्या चुलत्याप्रमाणे ज्याला म्हणायचंय, कोणता वापरायचा. तर व्हेंट्रिक्युलर ऑरिक्युलर, हे कानासंबंधी आहे, काय हार्टचा विषय. आणि अव्हेंक्युलर म्हणजेच काय तर काकासारखा, काकासारखा, लाईक अँड अंकल. म्हणजे काकाच्या संदर्भातल्या गोष्टी म्हणजे अव्हेंक्युलर म्हणजेच काय, ओनली सी ऑप्शन करेक्ट आहे. पण हा जर चुकणार असेल तर तुम्ही याचे दोन अर्थ माहिती पाहिजे तुला. ऑरिक्युलर म्हणजे समथिंग कानाबद्दल, आणि वेंट्रिसाइड वगैरे तुम्हाला हार्टच्या माहिती असतील गोष्टी, तर ते बायोलॉजिकल वर्ड्स आहेत दोन्ही सुद्धा. मग राहिला अव्हेंक्युलर म्हणजे काकासारखा. ठीक आहे, नेक्स्ट वन सिनोनिम होतं बघा. काय म्हटलंय परत एकदा, सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग. घाबरून जायचं नाही, जो येतो त्याला पकडायचं. काय येतं आपल्याला, चला जेल माहिती आहे आपल्याला, बरोबर. जेल म्हणजेच काय, प्रिझन आहे ना, सिनोनिम. मग फ्री होईल का, बघा सिनोनिम, फ्री होईल का, रिलीज होईल का. म्हणजे बी, हे दोन तर ऑप्शन कटले नाही, याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही आपल्याला. पुढं प्रिझन बरोबर आहे, जेल पण बरोबर आहे, सिनोनिम वापरायचं बरोबर. रेड्यूस म्हणजे कमी करणे, आणि ॲटिन्युएट म्हणजे सुद्धा कमी करणे, थिन म्हणजे कमी करणे. बॉन्ड आणि हे सगळ्यांचा अर्थ एक होतो, म्हणजे ए आणि काय पाहिजे, ए आणि सी ऑप्शन दिसतोय कुठं, ए आणि सी दोन्ही उत्तर बरोबर, लक्षात ठेवा. डेस्टिनेशन याचा दोन्हीचा अर्थ तोच होतो, तर ए आणि सी बोथ ऑप्शन्स आर करेक्ट. चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. ही स्पोक टू अस, तो आमच्याशी कसा बोलला. ऑफ ग्रेट इंडिफरन्स, फॉर ग्रेट, विथ ग्रेट, का अबव ग्रेट. इंडिफरन्स म्हणजे तटस्थपणे. आपण म्हणतो ना की ही इज कम्प्लिटली इंडिफरंट, ही डझंट हॅव एनिथिंग टू डू विथ आवर प्रॉब्लेम. आमच्या प्रॉब्लेमशी त्याला काही देणं घेणं नाही. इंडिफरंट म्हणजे विथ ग्रेट इंडिफरन्स, अगदी उदासीनपणे. आमच्याशी तू कसं बोलला, अगदी तटस्थपणे बोला. विथ ग्रेट इंडिफरन्स असतं, लक्षात ठेवा. विथ ग्रेट इंडिफरन्स. याला काय म्हणणार, याला वर्ब, याला फ्रेजल वर्ब्स म्हणतो, प्रेपोजिशनल फ्रेजेस वगैरे म्हणतात त्याला. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन द वर्ड मिल्क इज यूज्ड एज एन ॲडवर्ब. मिल्क हा ॲडवर्ब म्हणून कुठं वापरला असं विचारलं त्यांनी. आता मिल्क इज गुड फॉर हेल्थ, दूध आरोग्यासाठी चांगले. नाऊन आहे ना, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट ॲडवर्ब नाहीये, मग नाऊन या, चुकलं. ए तर कुठं कुठं दिले त्याला पहिलं काढून टाकायचं, गेला ऑप्शन. आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट. चॉकलेट कशी होती, दुधाची होती. ॲडजेक्टिव्ह झालं पोरांनो, ॲडजेक्टिव्ह म्हणजे बी पण गेला, बी गेला म्हणजे हा पण गेला आणि हा पण गेला. राहिला काय, डायरेक्ट सीला ठोकून द्या, कारण बी दोन्हीकडे होतं. मिल्क चॉकलेट म्हणजे दुधाचे चॉकलेट. अँड एनी वर्ड दॅट डिस्क्राइब्स नाउन इट बिकम्स अन ॲडजेक्टिव्ह. मिल्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट म्हणजे दुधाचे चॉकलेट, ॲडजेक्टिव्ह झालं. ही ओर अ मिल्क व्हाईट टर्बन. तर आपल्याकडे ऑप्शन नव्हता, थर्ड ऑप्शन करेक्ट केला, सी करेक्ट आला. 69 बघा काय म्हटलं, कंपॅरेटिव्ह डिग्री. आता डिग्री मधला 2 नंबरचा टाईप आहे, नो ऑदर विचारले आणि तेजस. आता एक लक्षात ठेवा, या वाक्यामध्ये फक्त पाहिजे की ट्रेन म्हटलंय ना, सिंग्युलरच पाहिजे. म्हणजे त्या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह काय होणार, कम्फर्टेबलचं काय होणार, मोर कम्फर्टेबल होणार. मोर कम्फर्टेबल कुठं आलंय बघा, कंपॅरेटिव्ह मध्ये मोर कम्फर्टेबल आलंय का इथं. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह सांगितलंय ना, मग इथं येईल का, नाही. मोर कम्फर्टेबल आणि कुठं आले, इथं पण नाही. झालं, संपलं. एवढा माहिती असेल तरी कळलं. म्हणजे तेजस एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. डिग्रीचा टाईप नंबर 2 आहे बरं का. म्हणजे नो अदर, ॲज, यार दॅन, एनी अदर आणि द EST. 3 प्रकारच्या रचना सुपरलेटिव्ह मध्ये. आणि थर्ड प्रकारात कोणतं, वन ऑफ द EST, व्हेरी फ्यू आणि यार दॅन, मेनी ऑर मोस्ट अदर. हे पाठ ठेवा, सोपा होता, खूप जास्त सोपा होता. बी
डोंट अनॉय दॅट बुल. आता बुल म्हणजे, आता बुल आणि ऑक्समध्ये काय फरक आहे? बुल आणि ऑक्समध्ये फरक सांगतो. ऑक्स म्हणजे जो आपण शेतामध्ये वापरतो ना तो बैल, तो ऑक्स. आणि बुल म्हणजे तो असतो ना, ते लाल रंग पाहिल्यानंतर असं एकदम चवतळून बैल अंगावर येतो. स्पेनमध्ये असतं बघा ते, मला नाही माहिती एक्झॅक्ट त्याला काय म्हणतात, तर त्याला बुल म्हणतात. म्हणजे त्या बैलाला त्रास देऊ नको. इट मे अटॅक यू, तो ही नसतो रे. प्राण्यासाठी आपण इट वापरतात. बरोबर, इट मे अटॅक यू. तो बैल म्हणजे तो, त्याला वळू म्हणा, सांड म्हणा. बैल म्हणजे आपला साधा, त्याला ऑक्स. आणि बुलकचा अर्थ काय होतो? बुल म्हणजे तो ॲग्रेसिव्ह असतो, जास्त ॲग्रेसिव्ह असतो. आणि तो या प्रकारे आपण म्हणू की मग बैलासाठी काय वापरायचं? इट वापरायचं. सर्वनाम इट वापरणार, कारण प्राण्यासाठी इटच वापरतात. तो बैल मराठीत असतो, लक्षात ठेवा. इथं ट्रान्सलेशन नका करू. म्हणजे हा टॉपिक प्रश्न होता, प्रोनाउन या टॉपिकवर अवलंबून होता. ठीक आहे, नेक्स्ट बघा 71 नंबर. कंपाऊंड कुठं गेलं? येस, 70 नंबर झालाय. 70 ना, 71 चेक करा. कंपाऊंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स करायचं म्हणजे, लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं म्हणजे त्या वाक्यामध्ये त्या प्रकारचे कंजंक्शन पाहिजेत. सर्च हिज पॉकेट अँड आलं म्हणजे कंपाऊंड. आपल्याला सांगितलं कॉम्प्लेक्स. यू विल फाइंड द वॉच इन हिज पॉकेट, हे झालं सिंपल सेंटेन्स. याच्यात कोणतंच कंजंक्शन सिंपल असतं. सर्च हिज पॉकेट टू फाइंड द वॉच परत सिंपल आहे. आणि इफ यू सर्च हिज पॉकेट यू विल फाइंड द वॉच, जर त्याचं पॉकेट चेक केलं तर तुम्हाला वॉच सापडेल. जर तर 100% आपण माहिती आहे मिश्र वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो त्याला. तो सी ऑप्शन करेक्ट आला. ओनली सी, सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे उधळ्या बरं का, खूप जास्त खर्च करणारा वगैरे आपण त्याला म्हणतो. त्याचा तुम्हाला अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द निवडायचा कोणता येतो. आता याचा अर्थ काय होणार? कॉस्टली म्हणजे महाग होतो का हो? नाही होणार ना. त्याच्यानंतर शोवी म्हणजेच काय दिखाऊपणा करणारा, आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टी जास्त शो ऑफ केला जातो, तो पण नाही येणार. थ्रिफ्टी म्हणजे काटकसरी. अबंडंट म्हणजे पुष्कळ, मग थ्रिफ्टीच येणार ना. थ्रिफ्टी म्हणजे काटकसरी. सी ऑप्शन करेक्ट आहे, लक्षात ठेवा. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे उधळ्या आणि थ्रिफ्टी म्हणजे काटकसरी. 73 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन. इनडायरेक्ट एक्सप्रेशन तुम्ही निवडायची कोणती आहे? आता ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी. बरं का, ही सेड दॅट ही. आता सेड म्हटल्यानंतर पुढं हॅज कधीच येत नाही, लक्षात ठेवा. इथं भूतकाळ तर पुढं भूतकाळच पाहिजे. चुकलं, हे चुकलं. ही सेड दॅट ही हॅड डन हिज ड्युटी, करेक्ट आहे ना. आता माय कधीच होत नाही, लक्षात ठेवा. मायचं काय होतं? हिज किंवा हर होतं, हे माहिती पाहिजे इनडायरेक्ट मध्ये. ही सेड वेदर ही हॅज डन, कसं काय हॅज येणार परत? सापडलं उत्तर माझं. ही सेड दॅट ही हॅड डन हिज ड्युटी. प्रोनाउन बदललं, काळ बदलला, रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलं, बरोबर आलं. माझं उत्तर करेक्ट आलं. सेकंड ऑप्शन. 73. 74 काय म्हणतंय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं. टेक एक्सरसाइज रेग्युलरली देन यू कॅन कीप युअर फिट अँड हेल्दी. रोज व्यायाम करा, मग चांगले राहताल, पोट सुटणार नाही, असं. बरोबर. काय म्हणतं? इफ यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली. आता एक लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स म्हणलं आत्ताच झालं ना रे पोरांनो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इफचं वाक्य असेल तर कॉम्प्लेक्स असतं. हे तर सापडलं, बाकी चेक करा. हा झालं सिंपल सेंटेन्स, ह्याच्यात कंजंक्शन नाही. रेग्युलर एक्सरसाइज हे पण सिंपल झालं. ओनली अँड ओनली हे ऑप्शन करेक्ट येणार माझा, कारण कॉम्प्लेक्स म्हणजे त्याच्यामध्ये इफ एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. उत्तर माझं ए ऑप्शन येणार. सॉरी. 75 काय म्हणते? परत एकदा आहे ना, अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड. आता आपल्याला एक लक्षात ठेवा, तुम्ही ऐकलं असेल सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट आहे ना, त्याला सब्जेक्ट अँड वर्ब कॉन्कॉर्ड म्हणतात. कॉन्कॉर्ड म्हणजे सहमती असणे बरं का. सब्जेक्ट व कॉन्कॉर्ड म्हणजे सहमती असणे. मग कॉन्कॉर्डचा अर्थ सहमती असेल तर विरुद्धार्थी काय होणार? सहमती नसणार. सापडलं डिसॲग्रीमेंट, हो का. आणि डेव्हियस म्हणजे असा वाकडा तिकडा. डेव्हियस म्हणजे वळणाचा. त्याचा विरुद्धार्थी काय झालं? स्ट्रेट. सापडलं. ओनली डी ऑप्शन करेक्ट आहे. ओनली डी ऑप्शन करेक्ट आहे. कारण कॉन्करचाच ॲग्रीमेंट अर्थ होतो. कोलॅबोरेट म्हणजे सहमती होतं. ॲप्रूव्ह म्हणजे सहमती. हे सगळे समानार्थी आहेत. येते का लक्षात? आणि वेगळा कोणता आहे? कॉन्करचा डिसॲग्रीमेंट येतं. नेक्स्ट. आणि आपल्याला तेच विरुद्धार्थी विचारलेले आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. करेक्ट म्हणले तर काळजीपूर्वकच वाचायचं. वॉक केअरफुली. लेस्ट आल्यानंतर त्या वाक्यात कधीच नॉट येत नाही पोरांनो, लक्षात ठेवा. बिकॉज लेस्ट इट सेल्फ इज अ निगेटिव्ह वर्ड.
वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल इन एक्झाम, म्हणजे अभ्यास कर नाही तर नापास होशील. यू शुड नॉट फेल ऐकायला बरं वाटतं, बरोबर नाहीये. लेस्टच्या वाक्यात कधीच नॉट येत नाही, कारण तो लेस्ट हा शब्दच निगेटिव्ह आहे, म्हणजे चुकलं. वॉक केअरफुल लेट यू शुड नॉट संपलं रे स्टंबल, हे चुकलं. म्हणजे हे चुकलं म्हणजे याला पहिलं काढून टाकायचं, पहिलं डोक्यावरचं ओझं कमी करून टाकायचं. पुढं ही रिनाउन्स्ड बोथ हिज फॅमिली. बोथच्या नंतर कधी पण लक्षात ठेवा अँडच येतं, बोथच्या नंतर कधीच ॲज वेल देत नाही. म्हणजे बी पण चुकलं, बी चुकलं ना माझं, बी तर ऑलरेडी दिलेलंच नाही त्यांनी, ठीक आहे चला चुकलेलंच आहे. म्हणजे ऑल्दो ही इज रेग्युलर ही शोज ही स्लो इन हिज वर्क. आता जरी तो त्याच्या कामामध्ये स्लो असताना तरी ही इज रेग्युलर, तरी तो त्याच्या कामात स्लो आहे, तर करेक्ट आहे ना. नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग. मी परत सांगतो, नॉट ओनलीच्या नंतर जी शब्दाची जात येते ना तीच बट ऑल्सो नंतर यायला पाहिजे. मग काय पाहिजे होतं, ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग असं यायला पाहिजे होतं, म्हणून हे पण चुकलं. फक्त आणि फक्त ऑप्शन सी करेक्ट आला माझा. काय म्हटलं, फॉलोइंग सेंटेन्सचं करायचं कंपाऊंड. कंपाऊंड म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात पाहिजे की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येणारच येणार, हे लक्षात ठेवायचं. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन त्याच्यात येणार. मग अँड, बट, ऑर, येट, स्टील, हाऊएव्हर अशा प्रकारचे येतात ते. इट कॅन बी क्युम्युलेटिव्ह, इट कॅन बी ॲडव्हर्जेटिव्ह, इट कॅन बी डिस्जंक्टिव्ह, इट कॅन बी एनिथिंग. बघू आपण काय. इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ॲडमिशन. खूप चांगले मार्क्स मिळून सुद्धा त्याला ॲडमिशन मिळालं नाही असं म्हणतंय. ही डिड नॉट गेट ॲडमिशन फॉर हिज गुड मार्क्स, ही हॅड गुड मार्क्स. स्टील म्हटलंय पोरांनो, स्टील सापडलं ना आपलं. कंपाऊंड म्हणलं ना तुम्हाला. अँड, बट, ऑर, येट, स्टील, हाऊएव्हर या प्रकारचे कंजंक्शन असले की डोळे झाकून कंपाऊंड ठोकून द्यायचं. उत्तर माझं आलं बरोबर. कारण पहिल्या वाक्यात कोणतं कंजंक्शनच नाही ना, ते सिंपल सेंटेन्स आहे. 78 बघा, इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा. हे नीट वाचायचं बरं का. आपलं वाटतं करेक्ट, अतिघाई, तोंडावर पडतो आपण अतिघाई केल्यानंतर. कधीच अतिघाई करायची नाही. काय म्हटलं या ठिकाणी, इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा सांगितलंय. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय हॅव लेफ्ट द कॉलेज. कॉलेज सोडल्यापासून मी क्रिकेट खेळलेलो नाहीये. दुसरं काय आहे, आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय लेफ्ट द कॉलेज. एक नियम लक्षात ठेवा, सेम टेन्स कॅनॉट बी यूज ट्वाईस इन अ सेम सेंटेन्स. एकच काळ, तोच काळ एकाच वाक्यात दोनदा वापरता येत नाही. इथं पण हॅव नॉट वापरलंय, इथंही हॅव नॉट वापरलंय, चुकलं ना माझं हे. मग मला बीला बरोबर म्हणावं लागेल. आलं उत्तर माझं बरोबर. करेक्ट येस नो टाईप क्वेश्चन कोणता म्हणते ते सांगा. आता हे जरा काळजीपूर्वक बघायचं. काय म्हणते, ही आस्क्ड मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल वॉज. त्यांनी मला विचारलं की ती मुलगी कोण आहे. या वाक्यात तुम्हाला काय येस नो टाईप. आता मला सांगा, डू यू नो हू इज दॅट गर्ल असं जर म्हटलं तर चुकल. का माहितीये का, कारण काळ बदलायला लागेल. तुम्ही सिंपल पास्ट मध्येच ते वाक्य पाहिजे. डू आणि इज हे दोन्ही सुद्धा वर्तमान काळात, हे चुकलं. डीड यू नो हू इज दॅट गर्ल, इज परत नाही पाहिजे पोरांनो. मला माहिती आहे ना, काळ नाही बदलायचा. काळ बदलला की घोटाळा झाला. डीड यू नो हू दॅट गर्ल वॉज आणि डीड यू आस्क मी हू दॅट गर्ल वॉज. आता काय म्हणते बघा, मग यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. डीड काय म्हणते, ही आस्क मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल. डीड यू नो हू दॅट गर्ल वॉज आणि डीड यू आस्क मी हू दॅट गर्ल वॉज. करेक्ट ना. मग कोणतं येणार, डीड यू नो हाच येणार ना. डीड यू आस्कचा काय संबंध आहे रे, डीड यू नो हू दॅट गर्ल वॉज. ओनली सी ऑप्शन करेक्ट येणार, कारण आपलं हेच पाहिजे ना फक्त. सो डीड यू नो तुला माहित. आता डीड आले तर V1च येतो बरं काय, तर डीड गेल्यानंतर. आणि हू दॅट गर्ल वॉज करेक्ट आलं. ओनली सी ऑप्शन करेक्ट आहे. काळ बदलला की तुमचं वाक्य चुकलं. काय म्हटलं, कंपाऊंड सेंटेन्स करा. चेंज द सेंटेन्स सिंपल सेंटेन्स कंपाऊंड. कंपाऊंड करायचं म्हणजे आपलं ठरलं मग शिकून. अँड, बट, ऑर, येट, हाऊएव्हर, स्टील, हेन्स अशा प्रकारचे येऊ शकतात. म्हणजे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन असू शकतं, ॲडव्हर्जेटिव्ह असू शकतं, डिस्जंक्टिव्ह असू शकतं, इलेटिव्ह असू शकतं. कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन असेल तर ते कंपाऊंड सेंटेन्स असतं. टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. आता बघा इथे ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट चूक आलं की उत्तर आपलं बरोबर. एकच आहे, एकच ऑप्शन आहे, बाकीकडं कंजंक्शन नाहीच आहे. वाक्य सोपं होतं. काय म्हटलंय, 81 नंबर चेक करा. काय म्हटलं, ऍक्टिव्ह व्हॉइस करा. सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस आणि त्याचं तुम्हाला सांगितलं काय करायचं, सॉरी पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायचं. मला सांगा,
लेटने सुरू होणारा पॅसिव्ह वॉइस हा नेहमी आज्ञार्थी वाक्याचा असतो. समजा मी म्हटलं शट द विंडो, लेट द विंडो बी शट. पार्क माय कार इन युअर पार्किंग, लेट माय कार बी पार्क इन युअर पार्किंग. तर लेटने सुरू होणारे वाक्य पॅसिव्हचं असतं, पण ते इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं. ऑर्डर असते. ऑर्डर नेहमी क्रियापदाने सुरुवात होते. क्रियापदाने सुरुवात होणारं वाक्य मला एकच सापडलं. माझं उत्तर मी बरोबर केलं. काय केलं? स्विच ऑफ द लाईट. लाईट बंद कर आणि लाईट बंद केली जाऊ दे, अर्थ एकच ना. लक्षात ठेवा, खूप सोपा प्रश्न होता. आयडेंटिफाय द वर्ड विच टेक्स द प्रिफिक्स. तिसरा प्रश्न आहे. वर्ड फॉर्मेशन, प्रिफिक्सेस, सफिक्सेस. थर्ड क्वेश्चन आहे, आपण पाहतोय तो. काय म्हणतंय? आयडेंटिफाय द वर्ड, की इन हा वर्ड वापरून तुम्ही कोणता शब्द तयार करू शकता. इन वॉर होतं का हो? इन कॉल होतं का? पण एनस्लेव होतं ना. दॅट दिस पीपल ऑल इंडियन्स वर एनस्लेव्ड बाय दी ब्रिटिशर्स. एनस्लेव म्हणजे गुलाम करणे. झालं ना वर्ब. आय वॉन्ट टू एनस्लेव यू ऑल पीपल. तर एनस्लेवचं होतं गुलामी करणे, बरं का, गुलाम करणे. आणि इंडेंजर्ड स्पेसिस तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एमपीएससी वाले सगळे एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताय. डेंजर्ड स्पेसिस, इंडेंजर्ड स्पेसिस माहिती आहे ना. इंडेंजर म्हणजे त्या प्रकारचं. तर सी आणि डी करेक्ट पाहिजे. ऑप्शन माझा थर्ड. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? कॉल स्पेड अ स्पेड. आता हा प्रश्न मला वाटते 9-7-8 वेळा येऊन गेला असेल. टू कॉल अ स्पेड ईडीएम आहे पोरांनो. ईडीएमचा अर्थ कधी मिनिंगफुली तसला घ्यायचा नसतो त्या प्रकारचा. त्याचा इम्प्लाइड मिनिंग असतो. टू कॉल अ स्पेड म्हणजे स्पष्ट बोलणे. असं उगाच गोल 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 नाही फिरवणं. जे असेल ते स्पष्ट बोलणे. त्याला काय म्हणतो आपण? खरं बोलणे नाही बघा. फ्लुएंटली बोलाय काय ते इंग्लिश आहे का? म्हणजे काय म्हणतो? टू सायलेंटली पण नाही, टू स्पीक फ्रँकली. मग आपण तो टू कॉल अ स्पेड खरं सांगायचं म्हणजे मला तुझं पडत नाही. फ्रँकली काय असेल ते. टू कॉल अ स्पेड म्हणजे टू स्पीक फ्रँकली. 84 नंबर. विच वर्ड इज द अपोजिट इन द मिनिंग ऑफ द कॅपिटल गिवन बिलो? इटिंग बनानाज कॅन बी हेल्दी. हेल्दीचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. आता लॉशियस म्हणजे सुद्धा हितकारी आणि हेल्दी म्हणजे सुद्धा हितकारी. डेलिटेरियस म्हणजे हानिकारक आणि डिससर्व्हिस म्हणजे आता हेल्दीसाठी काय आहे तर हेल्दीचा अर्थ डेलिटेरियस म्हणजे सुद्धा हानिकारक पण काय याचं सॅल्बेरियस म्हणजेच काय तर आरोग्यासाठी हानिकारक. हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. हेल्दीचा अपोजिट काय गेलं? सॅल्बेरियस. लक्षात ठेवा. ठीक आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच वर्ड मड इज यूज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय माहिती आहे का पोरांनो? त्या नाऊनच्या आधी तो शब्द आलेला असतो. समजा म्हटलं ब्रोकन हार्ट, बरोबर का? पेंटेड पिक्चर, ते काय असू शकतं? किंवा काइंड पर्सन, एनी काइंड ऑफ द वर्ड दॅट कम्स बिफोर अ नाउन इट बिकम्स अन ॲडजेक्टिव्ह. मडच्या नंतर नाऊन आलं पाहिजे. कुठं आलंय का? मड हाऊस बघा. कसला हाऊस? मड. मड म्हणजे चिखलाचं घर. मड आयलँड पण आहे ना, म्हणजे काय म्हणजे ही लिव्हज इन अ मड हाऊस. आलं उत्तर बरोबर. इथं नाही म्हणू शकत मड ऑफ मड. काय म्हटलंय? द हट इज मेड ऑफ मड, की झोपडी मातीची बनलेली, चिखलाची बनली. पण त्या मडला चिटकून नाऊन नाही आलं ना, मग ते ॲडजेक्टिव्ह कसं असेल? माझं उत्तर आलं फक्त बी. सॉरी. वी डॅश आर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. एक लक्षात ठेवा, हा रूल आहे. बराच वेळा प्रश्न याचा होतो. वेन टू ॲक्शन्स आर हॅपनिंग कॉन्सिक्वेंटली इन अ सेंटेन्स देन अर्लियर ॲक्शन इज ऑलवेज रिटन इन पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे दोन घटना जर एका पाठोपाठ घडत असतील ना, तर अगोदर घडलेली घटना नेहमी पूर्ण भूतकाळात असते. मग याच्यामध्ये काय म्हटलं? वी हॅड रिच्ड आवर हॉटेल म्हणजे आम्ही पोचलो होतो. कधी? इट स्टार्टेड रेनिंग म्हणजे पोचायची क्रिया अगोदर झाली का पाऊस येण्याची? पोचायची क्रिया झाली ना, मग तो पास्ट परफेक्ट आला पाहिजे. मग काय पाहिजे? सी आला पाहिजे. ऑप्शन नंबर सी. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड इज सिनॉनिम्स ऑफ द वर्ड लेनियंट? लिनियंट म्हणजे नम्र, बरं का? सोजवळ, नम्र. लिबरल म्हणजे उदार. लक्झरियस म्हणजे आयशी. लेझी म्हणजे आळशी. सापडला माझा. जेंटल म्हणजे आपण जेंटलमॅन, सभ्य माणूस. तसंच काय असतो? लेनियंट, नम्र, सभ्य. 88 नंबर. ही हॅज अ नॅरो डॅश फ्रॉम डेंजर. आता आपण म्हणतो बहुत ही करीबी मामला था. खूप लवकर अशी फास्ट एखादी गाडी निघून जाते आणि आपण वाचतो, त्याला आपण काय म्हणतो? नॅरो एस्केप म्हणजे थोडक्यात बचावणे. तो नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर असतं पोरांनो. ऑफ डेंजर नसतं, विथ डेंजर नसतं. कारण धोक्यापासून वाचायचंय ना आपल्याला.
मग हे ऑप्शन करेक्ट आला. नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर करेक्ट ऑप्शन आहे. करेक्ट सेंटेन्स ओळखायचंय. हाच प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे बघा. द प्रोफेसर ब्रॉट आउट द न्यू आयडिया क्लिअरली. द प्रोफेसर बॉट विथ आणि बॉट इन. अरे प्रोफेसरने नवीन आयडिया मांडली, बॉट आउटच येणार. ओनली ए ऑप्शन. बॉट विथ नाही आणि बॉट इन पण नाही. लक्षात ठेवा, बॉट आउट अन आयडिया क्लिअरली. सगळ्यांचा आवडता आणि सोपा प्रश्न म्हणजे क्वेश्चन टॅग. हमखास मार्क्स पडून जातात त्याच्यामध्ये. काय म्हटलंय क्वेश्चन टॅग मध्ये? सोपं दिलेलं आहे सगळंच. नन ऑफ अस न्यू द वे. लक्षात ठेवा, दिलेलं वाक्य निगेटिव्ह असेल ना, क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. क्वेश्चन टॅग होकारार्थी असेल ना, तर निगेटिव्हला पहिलं बाहेर काढायचं. निगेटिव्हला बाहेर काढलं, निगेटिव्ह गेलं, सगळंच निगेटिव्ह होतं. झालं एक शिल्लक राहिलं ना बघा, की नन ऑफ अस न्यू द वे. न्यू साधा भूतकाळ होता. साधा भूतकाळ म्हणलं होतं डिडच आलं पाहिजे, डिड वी. आम्हाला कोणालाच कोणताच रस्ता माहिती नव्हता, होता का, डिड वी येणार. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह सेंटेन्स टेक्स अ निगेटिव्ह टॅग, निगेटिव्ह सेंटेन्स टेक अ पॉझिटिव्ह टॅग. इट्स अ रूल. आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज इन द सेंटेन्स. काय म्हटलं? आय हॅव बीन लर्निंग फ्रेंच ऑफ अँड ऑन सम टाइम. ऑफ अँड ऑन म्हणजेच काय? जसं आपल्या लोकांना सवय असतं ना, कधी लायब्ररीत गेला, कधी घरी थांबला. म्हणजे एखादी गोष्ट इरेग्युलर पद्धतीने करणे. रेग्युलरली येईल का? ऑफ अँड ऑन म्हणजे रेग्युलर. स्लगिशली म्हणजे झोपाळूपणे, आरामात नाही. इरेग्युलर करेक्ट ना. स्नॅप म्हणजे फास्ट नाही, तर इरेग्युलर. ऑफ अँड ऑन म्हणजेच काय? इरेग्युलर. सोपा होता. 92. लेट श्रीनाथ कोच द फास्ट बॉलर. आणि तुम्हाला सांगितलंय पॅसिव्ह करा त्याचा करायचा आपल्याला पॅसिव्ह. काय म्हणणार आता? लेट श्रीनाथ कोच आर फास्ट बॉलर्स. कुणाला कोच करायचंय? आर फास्ट बॉलर. मग लेट आर फास्ट बॉलर, कारण आता याच्यामध्ये फास्ट बॉलर म्हणजे लेट आर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ. आलं का लक्षात? लेट श्रीनाथ बी कोच. श्रीनाथला कोच करायचंय का? श्रीनाथला आपल्याला सांगायचंय का? अरे कोचिंग करणार कोण? श्रीनाथ. म्हणजे श्रीनाथला आपल्या फास्ट बॉलरला कोचिंग केलं जाऊ द्या. लेट आर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ. ओनली अँड ओनली ए ऑप्शन करेक्ट फॉर 4 नंबर ऑप्शन. दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. आता वन ऑफ द, मी तुम्हाला डिग्रीचं दुसरं वाक्य विचारलंय. मी तुम्हाला म्हणलं की ज्या वाक्यामध्ये प्लुरल कॉमन नाऊन येतं ना, प्लुरल कॉमन नाऊन, तो थर्ड टाईप असतो. मग एवढंच करायचं, थर्ड टाईप आहे ना, तर सगळ्या तिन्ही प्रकारामध्ये, तिन्ही वाक्यामध्ये प्लुरल कॉमन नाऊनच पाहिजे मला. मग इथं सिटीज कुठं? सिटी दिसलं की मी त्याला काट मारणार, सिटी दिसलं मी त्याला काट मारणार. झालं, काट मारून झालं. माझं उत्तर मला सापडलं सी. एवढं सोपं आहे. म्हणजे काय? दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. अनेक सिटीजपैकी दिल्ली एक आहे बरं का. दिल्ली सगळ्यात मोठी नाही. म्हणजेच व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज दिल्ली. आणि दिल्ली इज बिगर दॅन मेनी ऑर मोस्ट ऑफ द सिटीज इन इंडिया. तिन्हीमध्ये सिटीजच येणार. उत्तर सोपं होतं. नेक्स्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेनेशन एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड जिनिओलॉजी. आता जिनिओलॉजी म्हणजे वंशशास्त्र. आपल्याला जीन्स माहिती आहे? जीन्स आपल्या शरीरातले जीन्स असतात आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे. जिनिओलॉजी म्हणजे वंशावळ. वंशावळ म्हणजे पंजा, खापर पंजा, आजा. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. जिनिओलॉजी म्हणजेच काय? अकाउंट ऑफ पॅरेंट्स डिसेंट फ्रॉम द ॲन्सेस्टर्स. ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वजांपासून आपण जे काय आपली वंशावळ असते त्याला जिनिओलॉजी असं म्हणतात. जीन्स, जिनिओलॉजी. लक्षात ठेवा. ओनली सी ऑप्शन इज करेक्ट. 95 नंबर. चूज द वर्ड हॅव्हिंग द अपोजिट मिनिंग. अपोजिट म्हणजे काय? म्हणजे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. काय म्हटलं? इमॅक्युलेट. आता इमॅक्युलेट म्हणजेच काय माहिती आहे का? अपोजिट मिनिंग ओळखायचं आहे. इमॅक्युलेट म्हणजे स्वच्छ, ज्याला डाग नाही आहे. डाग रहित म्हणजे इमॅक्युलेट. बरोबर. मग सॉइल्ड म्हणजेच काय हो? मातीने मळलेला. सॉइल्ड म्हणजे माती. बरोबर. स्पॉट म्हणजे डागाळलेला. बरोबर आहे. स्टेन म्हणजे डाग लागलेला. म्हणजे अनब्लेमिश्ड म्हणजेच काय झालं? ज्याच्यावर कोणताही डाग नाही लागला. मग अपोजिट काय झालं? ए पण झाला, बी पण झाला आणि डी पण झाला. ए बी डी तिन्ही पण आहेत ना हो पोरांनो, तिन्ही पण आहेत अपोजिट. हे 95 क्वेश्चन्स होते. आता पुढचा जो पॅसेज आहे तो पॅसेजची फक्त मी तुम्हाला उत्तर सांगतो. बाकीचं हे पार्ट इम्पॉर्टंट होता. पॅसेज डिस्कस करायला आपल्याकडे एवढा वेळ नाही. थोडं मी फास्ट पण घेतो, तुमच्या लक्षात आलं असेल, कारण खूप स्लो घेऊन. ठीक आहे बघा. विच डाऊट इज मेन्शन्ड. आता याच्यामध्ये याचं उत्तर आहे सी ऑप्शन आहे. बघून घ्या, नंतर चेक करा. त्याच्यानंतर
याच्यामध्ये अकाउंट पॅसेज काय म्हणतंय याचं उत्तर आहे 1 नंबर उत्तर याचं ते का ते नंतर बघा. ते नंतर मी वाटलं तर सगळे पॅसेजेस एकदा तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. आता त्याच्यात काय एवढा वेळ घालवण्याची गरज नाही. ॲनालिसिस करायचं म्हणजे काय पोरांनो, फक्त ग्रॅमेटिकल पार्ट्स आणि इंग्लिश व्होकॅब्युलरी महत्त्वाचं राहतं. त्याच्यानंतर 97चं उत्तर 2 आहे पोरांनो, लक्षात ठेवा. 97चं उत्तर 2 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 93च म्हणतोय, सॉरी 98चं काय येणार? 98चं उत्तर पण 2च आहे. 99चं उत्तर 3 आहे. ओनली सी करेक्ट आहे. आणि 99च्या नंतर 100 जो आहे ना, 100 त्याचं उत्तर तुम्हाला हे आलं पाहिजे. कारण हे बऱ्याच वेळा मी तुम्हाला म्हटलं की समजा एखाद्याला पॅसेज सोडवायला जरी नाही वेळ मिळाला तर तुम्ही अशा प्रकारे उत्तर शोधू शकता. शब्दार्थावरची उत्तरं म्हणजे लगेच सापडतात जरी पॅसेज उत्तरायला वेळ नाही मिळाला तरी. उदाहरण ट्रायम्फर्ट म्हणजेच काय तर विक्टोरियस, माहिती आहे सगळ्यांना की एखादी गोष्ट विजयी होणे म्हणजे ट्रायम्फर्ट. तर अशा प्रकारे तुम्ही हा पॅसेज सोडवणं अपेक्षित होतं. तर तुम्ही प्रत्येक पॅसेजचं प्रत्येक क्वेश्चन पेपर अनालिसिस करताना नोटबुक जवळ ठेवणं अपेक्षित आहे. कोणत्या टॉपिकवर कोणते क्वेश्चन्स होते, त्याला किती वेटेज होतं, किती क्वेश्चन्स विचारले होते, कशा प्रकारे विचारले होते, अशा प्रकारे अभ्यास जर केला तर पुढच्या पेपरला जाताना तुमचा अप्रोच फिक्स राहतो. आणि लँग्वेज असा पेपर येणं पोरांनो की तुम्ही 50 पैकी खूप चांगला स्कोर करू शकता. ठीक आहे, चालेल. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज.